प्रेम असेही असते. मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 2. आधीच्या भागात लवकरच तिला प्रपोज कर आणि आम्हाला गुड न्यूज सांगायला ये. कळलं का दाजी साहेब? दाजी काय रे, तू आपलं प्रतीकच बोल मला, असं म्हणून दोघेही एकमेकांना आलिंगन देतात. उद्याच मी तिला प्रपोज करतो, असं मनाशी ठरवून तो आपल्या घरी परत गेला. सकाळीच प्रशांत प्रतीकला फोन करून सांगतो की मी संध्याकाळी भैरवीला घेऊन समुद्रकिनाऱ्यावर येतो. तू पण वेळेवर ये आणि तिला आपल्या मनातलं सर्व सांगून टाक. पुढचा भाग इथून पुढे. मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस. चल ठेवतो मी फोन, बाय. आजच गावातल्या सरपंचाचा मुलगा अविनाश शहरातून आपल्या घरी परत आला होता. सरपंच म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व, प्रेमळ, सर्व गावाला समजून घेणारे, आपल्यासोबत गावाला घेऊन चालणारे, सतत गावाच्या भल्याचा विचार करणारे. गावात त्यांना खूप मान होता. त्यांचा शब्द झेलायला सर्वच तयार असतात. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अविनाश याला शिक्षणासाठी शहरात पाठवले होते. पण शहरात जाऊन वाईट संगतीत पडून अविनाश पूर्णपणे बिघडलेला होता. ज्या ज्या सवयी चांगल्या माणसाला नको त्या सर्व सवयी त्याला लागलेल्या होत्या. अभ्यासात पण नेहमी कॉपी करून पास व्हायचा. मुलींना फिरवायचं, सिगारेट दारूचं व्यसन खूप होतं. मारामारी करणं तर त्याला नवीन नव्हतं. खूप अहंकारी, जे पाहिजे ते तो मिळवत असे. मग साम दाम दंड भेद या चारही गोष्टी वापरायला लागल्या तरी चालेल, पण ती गोष्ट तो मिळवून राही. त्याला नाही म्हटलेलं कधीच आवडत नव्हतं. ज्या दिवशी प्रतीक भैरवीला समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज करणार होता त्याच दिवशी तो पण समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. फिकट आकाशी रंगाचा पायघोळ वनपीस तिने घातला होता. मोकळे पाठीवर रुळणारे केस मागे सोडले होते. त्या आउटफिटमध्ये ती खूप उठून दिसत होती. अविनाशचं लक्ष तिच्याकडे वळण्यास हेच पुरेसं होतं. तिला पाहता क्षणी त्याच्या मनात ती बसली होती. लगेच आपल्या मित्रांकरवी त्याने तिची सर्व माहिती काढली आणि तिला प्रपोज करण्यासाठी तो घरी निघून गेला. इकडे प्रतीक समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला होता. परत एकदा भैरवीला बघून त्याची विकेट पडली होती. त्याच्या हृदयाची धडधड जोरात होत होती. तिला पाहताच शब्द सुचत नव्हते त्याला. त्याच्या मेंदूला मुंग्या आल्यासारख्या झाल्या होत्या. तिच्यासमोर काय आणि कसे बोलायचे हेच तो विसरून गेला होता. प्रशांतने त्याला धीर देऊन तिला आताच प्रपोज करायला सांगितले, तरी तो एकाच जागेवर ठम्म उभा होता. शेवटी जवळजवळ प्रशांतनेच त्याला तिच्या बाजूने ढकलून दिले आणि तिला सर्व मनातलं सांगून टाक. मी थोडा दूर जातो, पण तू बोलला पाहिजेस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं बोलून तो थोडा लांब जाऊन उभा राहिला. शेवटी प्रतीकने थोडी हिंमत करून तो तिच्यासमोर गेला. गुडघ्यावर बसून त्याने तिच्यासमोर त्याचा हात पुढे केला. तिला तर समजत नव्हते हा असा का बसला आहे ते. भैरवी, खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती, पण सांगू शकत नव्हतो. आज ती गोष्ट तुला मी सांगणार आहे, पण तुझं उत्तर हो असेल अशी आशा करतो मी. भैरवी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्न करशील? असं बोलून तो रिंग तिच्यासमोर धरतो. माझ्याशी? भैरवी तर गालातल्या गालात लाजत होती. असं कोणी प्रपोज करेल असं तिला वाटलं पण नव्हतं. परत एकदा प्रतीक भैरवीला विचारतो, सांग ना भैरवी, करशील माझ्याशी लग्न? हो प्रतीक, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. करेन मी तुझ्याशी लग्न, असं बोलून ती त्याच्या हातातून रिंग घेऊन आपल्या बोटात घालायला त्याला सांगते. तेवढ्यात त्यांना तेथे टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो. जेव्हा दोघेही मागे वळून बघतात तेव्हा त्यांच्या घरचे त्यांना टाळ्या वाजवताना दिसतात. भैरवी तर लाजून प्रशांतच्या मागे लपते. आता तर सर्वच जण त्यांची थट्टा मस्करी करत असतात, पण पुढे येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ असतात सर्व. दुसऱ्या दिवशी सर्वजण त्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. प्रशांतचे लग्न आणि भैरवीचा साखरपुडा एकाच दिवशी करायचे असे सर्वांनी ठरवून ठेवलेले असते आणि
यासाठी मंदिरात पूजा करण्यासाठी सर्वजण गेलेले असतात. पूजासुद्धा खूप छान होते. भैरवी एकटी नैवेद्य घेऊन गाईला दाखवायला जाते. तरी गाईचा गोठा मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर होता आणि मागच्या बाजूला होता. भैरवी गाईला नैवेद्य दाखवून मागे फिरते तर तिच्यासमोर अविनाश उभा असलेला तिला दिसतो. त्याला असं अचानक समोर बघून ती थोडी दचकते, पण नंतर धीर करून ती त्याला विचारते की तुमचे काही काम होते का माझ्याकडे? हाय भैरवी, मी अविनाश. कालच गावात परत आलो आहे. या गावच्या सरपंचाचा मुलगा आहे मी. शहरात असतो मी. काल तुला समुद्रकिनाऱ्यावर बघितलं. तू या गावात नवीन आहेस ना? हो, पण तुम्हाला माझे नाव कसे माहीत आणि तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. शक्य तितक्या सौम्य आवाजात आणि चांगुलपणा दाखवत अविनाश तिला सांगतो की मला कोणाचीही माहिती काढायला वेळ लागत नाही. ती लगेच मिळते मला. पण खरं सांगू, काल मी तुला समुद्रकिनाऱ्यावर बघितलं आणि तुला सर्वस्वच देऊन बसलो मी. हृदय चोरलंस माझं तू. आता सांग भैरवी, काय करू मी? भैरवी थोडी घाबरली होती, पण तसे न दाखवता ती त्याला म्हणाली की प्रेम असं नसतं होत कधी. मला जाऊ द्या. माझ्या घरचे वाट बघत असतील मंदिरात. तू जाऊ शकतेस भैरवी, पण मी तुझ्यावर प्रेम करतो हे पण तितकंच खरं आहे. लग्न करशील माझ्याशी, होशील तू माझी राणी? अजिबात नाही. माझा रस्ता सोड. ओके ओके, आता मी जातो, पण तुझ्या उत्तराची वाट बघेल. 2 दिवसानंतर तुला विचारायला परत येईन मी भैरवी. येईन मी. भैरवी पळतच मंदिरात जाते. झाल्या प्रकाराने ती घाबरून गेलेली होती, पण घरी गेल्यानंतर लग्नाची तयारी, साखरपुड्याची तयारी, सगळ्यांची चाललेली थट्टामस्करी, या सगळ्या गोष्टींमध्ये ती ही गोष्ट पूर्णपणे विसरून जाते आणि घरच्यांना का उगाच त्रास म्हणून ती कोणालाही काहीही सांगत नाही. हॉलमध्ये चर्चा चालू असताना हळूच भैरवीचे आणि प्रतीकचे डोळ्यांच्या माध्यमातून इशारे सुरू होते. काय दाजीसाहेब, तुम्हाला करमत नाही वाटतं माझ्या बहिणी वाचून? असं बोलून प्रशांत हसू लागतो. त्यांच्या या मस्करीत घरातले पण सामील होतात. भैरवी तर लाजेने चूर होऊन आपल्या रूमकडे धूम ठोकते. असेच थट्टामस्करीत 2 दिवस निघून जातात. भैरवी, जरा खाली ये, काम आहे तुझ्याकडे. मावशी भैरवीला आवाज देत किचनकडे निघून जाते. आले आले मावशी, 1 मिनिट थांब. भैरवी पायऱ्या उतरून किचनकडे वळली. बोल ना मावशी, काय काम होतं तुझं? अगं, पुरणपोळी केली आहे. प्रतीकला खूप आवडते ना. त्याला फोन केला होता, पण तो आता कामात आहे, म्हणून म्हटलं तूच देऊन येतेस का त्याला पुरणपोळी? मावशी, एवढंच ना, त्यात काय, येते की देऊन. कोणीतरी लगेच तयार झाला आहे प्रतीककडे जायचं म्हटलं तर. हो ना. काय गं मावशी, तू पण का आता? जा मग. मी नाही जात. तू दादालाच पाठव त्याच्याकडे. बघू चेहरा तुझा. मावशीने तिचा चेहरा आपल्या हातात धरून, तुला मस्करी पण कळत नाही का गं? जा लवकर, मी सांगून ठेवलं आहे त्याला तू येत आहेस म्हणून. खुश होतच ती त्याच्या घरी पोहोचली. दारातच प्रतीक उभा होता, तिची वाट बघत. किती ग वेळ भैरवी, असं करतात का कधी? किती वेळ लावलास? 10 मिनिटात तर आले मी. असा कोणता उशीर झाला मला? माझ्यासाठी 1 मिनिट पण 1 तासासारखा आहे. तुला काय सांगू? बास कर आता. मला जायचं आहे लवकर घरी. आताच आलीस आणि निघालीस, पण असं काय करतेस? बरं ठीक आहे, बसते थोडा वेळ. जास्त नाही बसता येणार मला. ओके राणी सरकार, आपला हुकूम मानायला आम्ही तयार आहोत. बराच वेळ दोघांच्या गप्पा सुरू असतात. त्या गप्पांच्या नादात किती वाजले यावर त्यांचे लक्ष देखील जात नाही. मावशीचा फोन आल्यानंतर ती तेथून घरी जायला निघते. प्रतीक तिला घरी सोडायला तयार असतो, पण तीच नाही म्हणते. घर तसंही जवळ आहे, मी जाईल आणि घरी पोचल्यावर तुला फोन करेल, असं बोलून ती तिथून जाते. थोडे वेळ पुढे गेल्यानंतर तिच्यासमोर अविनाश उभा असलेला तिला दिसतो. त्याला बघून लगेच तिला त्याचे बोलणे आठवते. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती पुढे निघून जाणार असते, तर तो तिचा हात पकडून तिला मागे खेचतो आणि पुन्हा एकदा तेच विचारतो. मला जाणून घ्यायचे आहे तुझे उत्तर. करशील ना माझ्याशी लग्न? सांग ना भैरवी.
तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि लवकरच लग्न पण होणार आहे. मग मी तुला हो का म्हणू? रागाने भैरवीचं अंग थरथरत होतं. तिच्या या बोलण्याने अविनाशला पण राग आला होता. आज कोणीतरी त्याला नाही म्हणाले होते, पण तसे न दाखवता तो परत एकदा विचारतो, भैरवी, खरंच खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर. राणीसारखे ठेवेल तुला. तुला जे पाहिजे ते देईन मी. तू फक्त एकदा हो बोल. जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवेन. तू जे म्हणशील ते करेन, पण तू एकदा हो बोल. अजिबात नाही अविनाश. एकतर मी तुला नीट ओळखत पण नाही. असं कसं काय तू मला लग्नाविषयी विचारू शकतो? तू कितीही काहीही कर, पण मी नाहीच म्हणणार आहे. हे बघ भैरवी, मी तुझ्यासाठी साडी पण आणली आहे. ही बघ, आणि ही बघ हिऱ्याची अंगठी. बघ ना, तुझ्या बोटात खूप छान दिसेल. अविनाश तिला साडी दाखवत होता आणि त्याच्या हातातली अंगठी तिच्या बोटात घालण्यासाठी तो गेलाच होता, तर भैरवीने सनकन त्याच्या कानाखाली ठेवून दिली. तिने त्याच्या हातातली साडी आणि अंगठी हातानेच दूर ढकलून दिली. तिच्या अशा वागण्याने अविनाश मात्र चांगलाच भडकला होता. भैरवी, तुला परत एकदा विचारतो आहे मी, तू लग्न करशील ना माझ्याशी? वेड लागल्यासारखा अविनाश तोच प्रश्न वारंवार विचारत होता आणि भैरवी नाही म्हणत होती. भैरवी त्याला ढकलून देऊन ती पुढे चालू लागली तसं तिला त्याने मागे ओढून घेतलं आणि एकच किंकाळी ऐकू आली, ती म्हणजे भैरवीची. आसमंत फाटेल अशी किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. आजूबाजूला काम करत असलेली लोक तिच्या आवाजाने बाहेर आली. त्यातीलच एका मुलाने प्रतीकला तेथे बोलवून घेतले. प्रतीकने तिला पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तरीही धीर करून तो तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. भैरवीने अविनाशला काही नाही म्हणण्याची शिक्षा अविनाशने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून दिली होती. त्यामुळे तिचा अर्धा चेहरा प्लॅस्टिकप्रमाणे वितळत होता. किती हे नीच कृत्य! प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. त्याग, समर्पण आहे. जोडीदाराच्या आनंदात आहे. ही एक सुंदर भावना आहे. हे अविनाशसारख्या विकृत माणसांना का नाही कळत? त्याचा अहंकार दुखावला गेला की तो पुरुषार्थ अशा पद्धतीने दाखवून देतात. का कळत नाही त्यांना या गोष्टी करून? काय मिळाले अविनाशला यातून? ना त्याला भैरवी मिळाली, ना तिचे प्रेम. मग कशासाठी त्याने हे केले? पोलिसांनी त्याला अटक केली आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांमुळे त्याला शिक्षा पण झाली. पण या गोष्टीमुळे भैरवीवर मात्र खूप खोल परिणाम झाला होता. तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण जळाला होता. तिची मानसिक स्थिती पूर्ण बिघडली होती. कोणाशी बोलणं नाही की काही नाही. सतत ती गप्प राहायला लागली होती. सतत एकटक शून्यात नजर लावून बसलेली असायची. प्रतीकला तर ती भेटणं टाळत होती. तिची अवस्था कोणालाही बघवत नव्हती. आत्तापर्यंत बऱ्याच सर्जरी करून झाल्या होत्या, पण तरीही तिचा चेहरा पूर्वीसारखा नाही झाला. प्रतीक हर तऱ्हेचे प्रयत्न करत होता तिला बोलतं करण्यासाठी, तिला हसवण्यासाठी, पण तो आला की ती झोपेचं सोंग घेत होती. त्याला भेटायला पण तयार होत नव्हती ती, तरी जबरदस्ती तो तिला भेटायला जात होता. खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर. या परिस्थितीत पण तो तिला साथ देत होता. नाहीतर आपण बघतोच आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते. याच गोष्टीचं भैरवीला दडपण आलं होतं. नकळत तिचं मन अविनाश आणि प्रतीकमध्ये फरक करत होते. प्रतीकच आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण आता मी पूर्वीची भैरवी राहिली नाही, हा विचार करून ती अजून दुःखी राहू लागली. प्रतीकने तिच्या घरी व आपल्या घरी स्पष्ट सांगून टाकले की 2 दिवसांनी मी भैरवीशी लग्न करणार आहे. तुम्ही सर्वांनी लग्नाची तयारी करून ठेवा. मी हॉस्पिटलला जाऊन येतो. आज माझ्या भैरवीला डिस्चार्ज मिळणार आहे. मी एकटाच जातो. मला तिच्याशी थोडं बोलायचं पण आहे. असं म्हणून तो एकटाच हॉस्पिटलला जातो. इकडे त्याच भैरवीवर असलेलं प्रेम पाहून सर्वजण अवाक होतात. त्याची गोष्ट लक्षात घेऊन सर्वजण त्यांच्या लग्नाची तयारी करायला जातात. इकडे सगळी प्रोसिजर आटपून प्रतीक भैरवीला घेऊन गणपतीच्या मंदिरात येतो. गणपतीच्या मूर्तीसमोर तिला उभे करून तिचा हात हातात घेऊन तिला नेहमी सोबत राहण्याचे वचन देतो. भैरवी, तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे. तुला तुझ्या गुणदोषासह स्वीकारलं आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत असेन.
आज तुझ्यावर हा प्रसंग ओढवला म्हणून मी तुझी साथ सोडून जाऊ अशी अपेक्षा तू का करतेस माझ्याकडून? मी तुझ्यावर प्रेम केले आहे. तू जशी आहेस तशी हवी आहेस मला. घडलेल्या वाईट गोष्टी, वाईट प्रसंग तू विसरून जावे एवढंच वाटतं मला. ह्या गोष्टीमुळे माझ्या प्रेमात काहीही फरक पडणार नाही. मी आधीही तुझ्यावर प्रेम करत होतो आणि पुढेही करत राहीन. प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्यासोबत असेन असे वचन देतो मी तुला. माझ्याशी लग्न करशील भैरवी? प्रतीकच्या डोळ्यातून नकळत अश्रू येत होते. प्रतीक परत एकदा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. त्याचे हे प्रेम बघून भैरवीचे मन बदलून जाते. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात. ती प्रतीकला उठवून होकार देते. तो आपल्या हाताने तिचे डोळे पुसून तिला आपल्या मिठीत घेतो. आय लव्ह यू भैरवी. मी तुझी कधीच साथ सोडणार नाही. कायम तुझ्यासोबतच राहीन. प्रतीकच्या प्रेमामुळे तिच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे भैरवी परत पहिल्यासारखी होते. त्यांचे लग्न पण मोठ्या थाटामाटात होते. आज खऱ्या प्रेमाने त्याची ताकद दाखवून दिली होती आणि खोट्या प्रेमाने त्याची जागा दाखवून दिली होती. भैरवी तिच्यावर आलेल्या प्रसंगाने प्रतीकच्या मदतीने बरीच सावरली होती आणि तिच्यासारख्या मुलींना धीर देण्याचे काम पण करत होती. आज त्या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. खूप सुंदर तयारी केली होती. भैरवीला आज सरप्राईज द्यायचे होते त्याला. त्याने तिला प्रपोज केले होते. ती जागा त्याने सेलिब्रेशनसाठी निवडली होती. सूर्यास्त होण्याआधी तो तिला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन आला. मस्त हवा सुटली होती. फ्रेश वाटत होतं तिथे. आज लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर परत एकदा प्रतीक भैरवीला आपल्या पद्धतीने प्रपोज करत होता. भैरवी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याशी परत एकदा? भैरवी त्याच्या गालावर हलकी चापट मारून त्याला होकार देते. इकडे सूर्यास्त होत असतो आणि भैरवी प्रतीकची जुनीच कहाणी परत एकदा नव्याने उदयाला येत होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सुंदर मराठी हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.